14 जून आणि 15 जूनला जुळून येतोय अधिक अमावस्या आणि सोमवती अमावस्येचा हा महासंयोग, जो जीवनात सुखसमृद्धी, सौभाग्य आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी विशेष फलदायी मानला जातोय. या दुर्मिळ युगात भक्तिभावानं केलेली पूजा, जप आणि दान यांचं पुण्य अनेक पटींनी वाढतं असं धर्मग्रंथशास्त्रात सांगितलंय. आपल्या आयुष्यात असे काही दुर्मिळ योग येत असतात जे आपल्या घराचे आणि नशिबाचे कुलूप एका रात्रीत उघडू शकतात. असाच हा महासंयोग म्हणजे अधिक मासातील सोमवती अमावस्या. अधिक महिना म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंचा महिना आणि सोमवती अमावस्या म्हणजे माता लक्ष्मी आणि पितरांच्या आशीर्वादाचा पावन दिवस, त्याचबरोबर महादेवांची कृपा मिळवण्याचा दिवस. जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा हा दिवस साक्षात वरदानच ठरतो. मग ज्यांच्या घरात सतत पैशाची चणचण भासत असेल, मानसिक शांतता नसेल की पितृदोषामुळे कामात अडथळे येत असतील, तर काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या अत्यंत शुभ दिवशी घरात सुखसमृद्धी आणि लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी. सुरुवात करूया दिवसाच्या पहिल्या प्रहरापासून. या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी उठावं. या दिवशी अंघोळीच्या पाण्यात थोडं गंगाजल आवर्जून टाकावं आणि पवित्र मनानं स्नान करून स्वच्छ, सात्विक किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे, कारण पिवळा रंग हा भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. स्नान झाल्यावर सगळ्यात आधी आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्याची पूजा करावी. उंबरठा स्वच्छ धुवून घ्यावा, त्यावर हळद कुंकवाचं लेपन करावं किंवा स्वस्तिक चिन्ह काढावं. मुख्य दरवाजा बाहेर एक सुंदर रांगोळी काढावी आणि तिथे एक दिवा लावावा. असं म्हणतात की ज्या घराचा उंबरठा प्रसन्न असतो तिथे माता लक्ष्मी स्वतः चालत येते. आता आपल्या देवघरात येऊन पूजेला सुरुवात करावी. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण विघ्नहर्ता श्री गणेशाच्या पूजेने करतो. मग गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता आणि लाल फुलं वाहून ओम गण गणपते नमः या मंत्राचा मनोभावी जप करावा आणि पूजेत काही चुका झाल्यास क्षमा मागावी. यानंतर या शुभ दिवसाचे मुख्य आराध्य दैवत म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्र पूजा करावी. त्यांना हळद, कुंकू, सुहासिक फुले अर्पण करावीत. भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेत तुळशी पत्राला अनन्यसाधारण महत्व आहे, त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणी तुळशीचं पान नक्की वाहावं. पूजा झाल्यानंतर शांत चित्तानं आसन लावून बसावं आणि श्रीहरी विष्णूंचा मंत्र जप करावा. हा महामंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. हा जप करताना मनातील सर्व चिंता विष्णूचरणी अर्पण कराव्यात. आता घरच्या पूजेनंतर आपल्या अंगणातील किंवा बाल्कनीतील तुळशी मातेची पूजा करावी. तुळशी समोर शुद्ध तुपाचा दिवा लावून जल अर्पण करावं. सुहासिनी महिलांनी आपल्या अखंड सौभाग्यासाठी आणि घराच्या भरभराटीसाठी तुळशी मातेला श्रद्धेनुसार 108 प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालताना मनात भगवान श्रीहरी विष्णूंचा नामजप करत राहावा. आता सर्वात महत्वाचं म्हणजे अधिक अमावस्या आणि सोमवती अमावस्येचा हा महासंयोग जीवनात सुख, समृद्धी आणि सौभाग्य, त्याचबरोबर आध्यात्मिक उन्नती घेऊन येणारा मानला जातो. पण सर्वात आधी वेळ नीट समजून घ्या, कारण यावेळी अमावस्येची वेळ खूप महत्वाची आहे. अमावस्ये तिथी प्रारंभ होते 14 जून रविवारी दुपारी 12:19 आणि ही तिथी समाप्त होणार आहे दुसऱ्या दिवशी 15 जून रोजी सोमवारी सकाळी 8:23. आता अमावस्या सोमवारी सकाळी 8:23 समाप्त होणार आहे. आपल्याला रविवारी दुपारी 12:19 नंतर किंवा सोमवारी सकाळी सूर्योदयापासून ते 8:23 आधी सर्व मुख्य धार्मिक विधी उरकायचे आहेत, तरच या सोमवती अमावस्येचा पूर्ण लाभ मिळेल असं सांगितलं जातंय. आता जाणून घेऊया या दिवसाचे 3 अतिशय विशेष मुहूर्त, ज्या मुहूर्तावर तुम्ही केलेली पूजा थेट देवापर्यंत पोहोचेल. तर सोमवारी सकाळी लवकर महास्नान आणि दानाचा मुहूर्त आहे. सोमवारी पहाटे 5:35 पासून ते सकाळी 7:15 काळ हा स्नान आणि दानासाठी सर्वोत्तम आहे. याला अमृत मुहूर्त सुद्धा म्हणतात. या काळात पवित्र नदीत किंवा घरातल्या पाण्यात थोडं गंगाजल टाकून स्नान करावं आणि लगेच दान धर्म करावा. आता सोमवारी सकाळी 7:15 पासून ते 8:23 पर्यंत च्या वेळेत अमावस्या तिथी असेल, त्यामुळे तुळशीला 108 प्रदक्षिणा घालणं, पिंपळाची पूजा करणं यांसारखे सुहासिनींचे विधी या एका तासाच्या शुभ काळातच पूर्ण करून घ्यावे
असं सांगितलं जात आहे, कारण 8:23 अमावस्या तिथी समाप्त होणार आहे. आता सोमवती अमावस्येला पिंपळाच्या वृक्षाला खूप महत्व आहे, कारण पिंपळात त्रिदेवांचा वास असतो. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून हळद कुंकू व्हावं, तिथे तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि 7, 11 किंवा शक्य असल्यास 108 प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे कुंडलीतील अनेक दोष दूर होतात असं सांगितलं जातं. पण आधी सांगितल्याप्रमाणे तुळशी पूजन असेल किंवा पिंपळाची पूजा करायची असेल तर सकाळी 7:15 पासून ते सकाळी 8:23 पर्यंतच्या वेळेतच या 1 तासाच्या शुभ काळात पूजा पूर्ण करून घ्यावी असं सांगितलं जात आहे. आता अमावस्येला पितरांचं स्मरण केलं जातं. पितृतर्पणासाठी दुपारची वेळ उत्तम मानली जाते. त्यामुळे 14 जून रोजी म्हणजे रविवारी दुपारी 12:20 पासून ते दुपारी 3:30 पर्यंतच्या काळात आपण पितरांच्या नावाने तर्पण, पिंडदान किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान करू शकता. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की जर सोमवारी सोमवती अमावस्या आहे तर मग पितरांचं श्राद्ध किंवा तर्पण रविवारीच का करावं? तर या संबंधित अधिक महिन्याच्या सोमवती अमावस्येची संपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यानंतर या दिवशी संध्याकाळच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. म्हणून आता वळूया संध्याकाळच्या अत्यंत महत्त्वाच्या विधीकडे. अधिक मासाची सांगता म्हणून या दिवशी संध्याकाळी आपल्या घरात किंवा मंदिरामध्ये 33 दिव्यांचं दान करावं. हे 33 दिवे लावून 33 कोटी देवतांचं स्मरण करावं आणि कृतज्ञता व्यक्त करावी. हा विधी घरातून नकारात्मकता कायमची बाहेर काढतो असं सांगितलं जातं. आता अधिक अमावस्येच्या दिवशी 33 दिव्यांचे दीपदान कसे करावे या संबंधित सुद्धा वेगळी माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल. आता अधिक मासात दानाला सुवर्णाचं महत्त्व आहे. या दिवशी 33च्या संख्येमध्ये वस्तू, फळं, कपडे किंवा सुखामेवा घेऊन त्यांचे वाणदान करावे असंही सांगितलं जातं. त्याचबरोबर आपल्या अवतीभोवती असणाऱ्या गरजू व्यक्तींना पोटभर अन्नदान करावं. आपण दिलेलं अन्न कोणाची तरी भूक भागवेल आणि त्यांचे आशीर्वाद आपले आयुष्य सुखाने भरून टाकेल अशी श्रद्धा आहे. तर वाणदान आणि अन्नदान कसं करावं या संबंधित सुद्धा वेगळी माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल. आता अमावस्या ही पितरांची तिथी मानली जाते, म्हणून दुपारी किंवा संध्याकाळी एका तांब्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात थोडे काळे तीळ टाकावेत आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांचं स्मरण करत ते जल अर्पण करावं म्हणजे तर्पण करावं. संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तिळाच्या तेलाचा एक दिवा आवर्जून लावावा. यामुळे पितर तृप्त होतात आणि घराला त्यांचा आशीर्वाद मिळतो असंही सांगितलं जातं. यासाठी आपण तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा किंवा घरातील वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला घ्यावा. तर अधिक महिन्याच्या सोमवती अमावस्येच्या या दुर्मिळ योगामध्ये आपणही अशा पद्धतीने पूजा करू शकता. आता अधिक मासाची सांगता होत असल्याने या दिवशी आणखी कोणत्या गोष्टी तुम्ही करू शकता या संबंधित वेगळे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच. जर तुम्ही अगदी साध्या पद्धतीने पण मनापासून आणि श्रद्धेनं ही पूजा केलीत तर माता लक्ष्मीची कृपा, पितरांचे आशीर्वाद आणि भगवान श्री हरी विष्णूंसह भगवान महादेवांची कृपा सुद्धा तुमच्यावर कायम राहील आणि तुमच्या मनाला अद्भुत शांतताही नक्कीच लाभेल. मग तुम्ही या महासंयोगाचा लाभ कसा घेणार आहात कमेंट करून नक्की सांगा. आणि धोंड्याचा शेवट तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने करतात हेही शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.